इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 24 तासानंतर 12 दिवसाच्या युद्धाचा शेवट होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट. इस्रायलसोबत युद्धबंदी संदर्भात इराणचे एकमत नाहीच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचे ट्विट. इराणकडून कतारमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ले, कतारमधल्या अमेरिकन एअरबेसवर 10 मिसाईल डागल्या, हल्ल्यानंतर कतारमध्ये लोकांची पळापळ. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण. सौदी, कुवेत, जॉर्डनमधल्या अमेरिकन एअरबेस अलर्टवर, भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. एका आठवड्यापूर्वीच कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवली होती. इराणनं रिकाम्या तळांवर हल्ला केला, व्हाईट हाऊसकडून स्पष्ट. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल, थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार. अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये मुख्य लढत. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद, थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, भाजपच्या मेधा कुलकर्णींची मागणी. तर गोपाळकृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या, असं अंकुश काकडे आणि सचिन खरात यांची मागणी. नागपूर पालिकेमधील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ. 4 सप्टेंबरच्या ऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत. दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता. मुंबईमध्ये आजपासून 28 जूनपर्यंत मोठ्या भरतीचा इशारा. 26 तारखेदरम्यान समुद्रात सर्वाधिक उंचीच्या लाटा उसळणार, नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना. बीडच्या पाटोदामध्ये कामासंदर्भातील शाब्दिक बाचाबाचीनंतर महावितरण कार्यालयाची गुत्तेदाराकडून तोडफोड, 2 कर्मचाऱ्यांना मारहाण. महावितरण कर्मचाऱ्यांच्या ठिय्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिका प्रशासन आणि मिळकतधारकांमध्ये वादावादी, काही काळ तणाव. पोलिसांनी हस्तक्षेपानंतर अतिक्रमण विभागाकडून मालमत्ता सील.